अरे आता ऊन लय वाढलंय ना, तर मी पक्ष्यांसाठी वरती पाणी घेऊन आले. हे बघ, त्यांच्यासाठी एक वाटी आणली आणि यामध्ये पाणी आणलंय. आता ऊन लय वाढलंय, तर आता त्यांना ताण लागणार. जशी आपल्याला ताण लागते बघ, आपला घा सुकतो पूर्ण, तर आपण पाणी आपल्या हाताने घेतो, आपण कोणाला पाणी मागू शकतो. पण आपले पक्षी कोणला बोलणार बघ, पक्षी फिरत आहे बघ, मग ते कोणला बोलणार. तर मी विचार केला, आपण मस्त भांडे घ्यायचं आपल्या घरातलं छोटं एक, आणि टॅरेसवर आपलं आपण आता आपण टॅरेसवर आपण आलो आपल्या. तर बोललो यात पाणी घ्यायचं आणि आपण असं पाणी वाटत त्याच्यामध्ये. तर आता आपण पाणी ठेवलं ना, मग आपले जे पक्षी आहे ते येऊन ते पाणी पिणार, मग त्यांना बरं वाटेल एकदम. आणि ते पाणी कोणाला मागू शकत नाही, आपण तरी पाणी मागू शकतो. म्हणजे मी टॅरेसवर आलो, आणि आपली जी विंडो आहे त्या विंडोला जागा नाही का, समोर भिंत आहे, तर आपण विंडो कशी ठेवणार. म्हणजे मी विचार केला आपण जागा गच्चीवर, आणि मस्त की आपण गच्चीवर आपल्या पक्ष्यांना आपण पाणी द्यावं, म्हणजे आपलं पक्षी पाणी पियेल. आता मी शाळेमध्ये जाईन ना, तेव्हा माझ्या मैत्रिणीला पण सांगेन. काय सांगणार मैत्रिणीला तुझ्या शाळेत गेल्यावर? की वाटीत पाणी ठेवायसाठी. कुठं ठेवायला सांगणार? टेरेसवर नाही तर अंगणात. हां, तर समजा आता काय काहींच्या घरात टॅरेस नसतो, छोटं घर असतं, तर त्यांना ठेवणार कुठं. मग त्यांना सांगायचं तुमच्या समोर घरासमोर जे अंगण असतं ना, त्या अंगणमध्ये त्या पॉटमध्ये भरायचं. आपले पक्षी आहे, परत आपले काय काय आपले प्राणी पण आहे, म्हणजे मांजर, कुत्रा, गाय, ते पण फिरत असतात बघ. मग ते मोठं पॉट ठेवलं आपण समोर आपल्या अंगणासमोर, तर ते पण येऊन पाणी पिऊ शकतात. आणि नाही जमलं तर अशी विंडो असते बघ प्रत्येकाच्या घराच्या बाहेर, तर त्यांना सांगायचं तुम्ही अशी विंडोमध्ये दररोज पाणी चेंज करत यांचं हे आपलं वाटी दररोज पाणी चेंज करायचं. मग जेणेकरून आपले जे पक्षी आहे, आपले जे प्राणी आहे, ते येऊन पाणी पित जाईल, आणि मग त्यांना पण बरं वाटेल. मग ते तुला बोलेल गुडी ठीक आहे, आम्ही पण दररोज पाणी ठेवत जाईल. मग तू अशा आधीला काय करणार पहिलं? जाऊन मैत्रिणीला सांगणार पाणी ठेवायला. हां, असंच काम करायचं आणि सांगायचं हे दररोज करा तुम्ही, दररोज पाणी त्याचं चेंज करायचं, पाणी ते ठेवायचं नाही. हां, मग शाळेत पहिले काम तू तेच कर. तर मी पण जाणार आहे माझ्या मैत्रिणीला बोलायला. तर माझ्या पप्पांनी जसा प्रयत्न केला तसं तुम्ही पण करा, वाटीमध्ये पाणी घेऊन टाकायला. पप्पा आता इकडे ऊन पण खूप आहे, मी जाते खाली, मला शाळेत पण जायचं ना. जा 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 आणि सांगा जाऊन मैत्रिणीला. हां, नक्की सांग. बघा मित्रांनो, मी एक छोटा प्रयत्न केलेला आहे म्हणजे पक्ष्यांसाठी. मी माझ्या टेरेसवर आलो आहे आणि त्यांना मी एक वाटीवरून पाणी ठेवलं आहे, की जेणेकरून त्यांना पाणी प्यायला भेटेल. नाहीतर बघा ते घाणचं पाणी असतं रस्त्यावरती, लोक पित असतात. तर माझ्या डोक्यात एक कल्पना आली का आपण त्यांना एक मस्त चांगलं छान पाणी आपण त्यांना भरून द्या, म्हणजे त्यांना पण प्यायला चांगलं भेटेल. जो मी प्रयत्न केला तो प्रयत्न तुम्ही पण करा. कारण माझ्या विंडोमध्ये जागा नाही आहे, कारण माझ्या बरोबर विंडोसमोर आहे ना बिल्डिंग आहे, एकदम चिटकून आहे. तर माझी विंडो अशी असते ना ओपन पूर्ण एकदम फेस, तर माझ्या विंडोमध्ये ठेवलं असतं. तर माझ्या विंडो जागा नाही, म्हणजे मी टॅरेसवर आला. तुमची विंडो अशी असेल तर तुम्ही विंडोवर ठेवा, किंवा नसेल तर तुमच्यासमोर छोटं घर असेल तर तुमच्यासमोर जो पटंगण असतो म्हणजे तर परिसर तुम्ही तिथं भरून ठेवा. तुम्ही तिथं बाहेर छोटी मोठं पॉट पण भरून ठेवा, कारण जेणेकरून आपले बघा आपले काय प्राणी, आपले काय पक्षी पण आपले म्हणजे प्राणी म्हणजे आपले कुत्रा, मांजर, आपली गाय झाली ते फिरत असतं बघा, तर त्यांना पण पाण्याची गरज असते. तर ते तरी येऊन पाणी पिऊ शकतात. कारण प्राणी आणि पक्षी कधी बोलू शकत नाही मला पाणी पाहिजे करून, पण आपण बोलू शकतो मला ताण लागली बाबा आपण मला पाणी दे, आपण जाऊन घेऊ शकतो. पण ते बिचारे काय करणार आपले पक्षी आणि पाणी. म्हणून माझ्या डोक्यात कल्पना आली. तरी तुम्हाला आपली कल्पना आवडली असेल तर नक्की तुम्ही पण हा प्रयत्न करा. बघा प्रयत्न करायला काय हरकत नाही आहे, आपल्याला काय पैसे पण लागत नाही, फक्त तुम्हाला पाणी घेऊन त्याला ठेवायचं आहे. आणि हा तुम्हाला आपला जो मी छोटा प्रयत्न केला आहे व्हिडिओ बनवायला तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल, आपल्या चॅनलचं नाव काय आहे राकेश मेहते 30, आणि माझा डायरेक्ट आहेच मी असं तुम्ही वाचला पाहिजे. तर तुम्ही आपल्या चॅनल नवीन पण असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण असेच आपण कॉमेडी आपले व्हिडिओ असतात, आपले काय ब्लॉग असतात तर आपण घेऊन येत असतो. तर आपण आपला एक ब्लॉग पण लवकर येणार आहे, तर आपण त्या ब्लॉगमध्ये भेटूया परत. तर चला तुम्ही पण प्रयत्न करूया आणि मी पण प्रयत्न चालूच ठेवतो आहे.